नमस्कार. एकाच नंबरचे 2 चेक आणि तेही राष्ट्रीयकृत बँकेचे. आहे का नाही आश्चर्य? हे आश्चर्य नव्हे तर तुमची आमची चिंता वाढवणारा हा प्रकार आहे आणि हा घडलाय अंबेजोगाई शहरात. आतापर्यंत आपण ऑनलाईन फसवणूक करून बँक खात्यातून रक्कम काढून घेतल्याच्या अनेक घटना पाहिलेल्या आहेत. सातत्यानं आपण ते ऐकतो, वाचतो. असे फसवणुकीचे प्रकार समोर येत असतानाच अंबाजोगाई शहरात चेकच्या माध्यमातून ऑफलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि तोही स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या नामांकित संस्थेमधून. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या बँक खात्यातून एकाच क्रमांकाच्या डुप्लिकेट चेकच्या माध्यमातून जवळपास 2,74,000 रुपयाची रक्कम काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित जे 3 चेक आहेत ते मूळ चेकबुकमध्ये अस्तित्वात असतानाही त्याच क्रमांकाचे 3 डुप्लिकेट चेक व्यवहारासाठी वापरण्यात आल्याचे समोर आल्यानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. याविषयी आमच्या हाती जी माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे आर्थिक व्यवहार याच परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या राष्ट्रीयकृत बँकेमार्फत केले जातात. महाविद्यालयास बँकेकडून देण्यात आलेले चेक आणि चेकबुक हे रोखपाल यांच्या ताब्यात असतात. रोखपाल महाविद्यालयाच्या अंतर्गत होणाऱ्या विविध आर्थिक व्यवहारांसाठी या चेकचा वापर करतात. मात्र या चेकवरती रोखपालाची कुठेही स्वाक्षरी नसते, तर त्यावर स्वाक्षरी असते ती केवळ आणि केवळ महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची. आणि 2024 पासून या महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून दिलीप पिराजी साबणे हे कार्यरत असून त्यांच्याच आधिपत्याखाली रोखपाल म्हणून सुरेश तुकाराम थोरात हे सर्व आर्थिक व्यवहार पाहत आहेत. हा व्यवहार पाहत असतानाच रोखपाल व प्रशासकीय अधिकारी यांच्या एक गोष्ट निदर्शनास आली आणि ती म्हणजे दिनांक 3/11/2025 रोजी 118466 क्रमांकाचा 92,000 रुपयाचा मदन कुमार या नावाचा चेक कॅनरा बँकेच्या लखनौ येथील हजरतगंज शाखेमधून वटल्या गेलेला आहे. तर दुसरा चेक दिनांक 6/11/2025 रोजी 118464 या क्रमांकाचा 95,000 रुपयाचा अविनाश कुमार या नावाचा चेक लखनौ येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेमधून वटले गेलेला आहे. आणि तिसरा चेक दिनांक 4/11/2025 रोजी 118463 क्रमांकाचा 87,000 रुपयाचा दया राणी या नावाचा चेक इंडियन बँकेच्या लखनौ येथील हजरतगंज शाखेमधून वटले गेलेला आहे. हे सर्व 3ही चेक भारतीय स्टेट बँकेच्या मेडिकल परिसर अंबेजोगाई या शाखेचे असून या चेकवर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असायला पाहिजे, मात्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AO SRTR कॉलेज अंबेजोगाई कॉलेज सॅलरी अकाउंट असा इंग्रजी स्टॅम्प मारलेला असून या चेकवर मराठीमध्ये प्रशासकीय अधिकारी जे की तत्कालीन प्रशासकीय अधिकारी धोत्रे होते या धोत्रे नावाची बनावट सही केलेली आहे. तर चेकच्या डाव्या बाजूस DEAN असे इंग्रजीमध्ये कॅपिटल भाषेमध्ये नमूद करून स्वाक्षरी केली आहे. या सर्व प्रकारावरून एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे लखनौ येथील बनावट खातेदारांनी संबंधित बँकेचे व्यवस्थापक व लिपिक यांच्याशी संगनमत करून 2,74,000 रुपयाची शासनाची फसवणूक केलेली आहे.
या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा जो नमूद करावयाचा आहे तो म्हणजे ज्या क्रमांकाचे चेक लखनौच्या 3 वेगवेगळ्या बँकेमधून वटवण्यात आलेले आहेत त्याच नंबरचे 3ही चेक आजही स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी दिलीप साबणे यांच्या तिजोरीमध्ये सुरक्षित आहेत. आपल्या ताब्यात जे चेकबुक आहे त्या चेकबुकमध्ये अस्तित्वात असलेल्या नंबरचे 3 चेक वटवण्यात आलेले पाहून दिलीप साबणे आणि सुरेश थोरात या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना काय करावं काही समजेना. त्यांनी तात्काळ अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि धपाटे सरांच्या आदेशानुसार त्यांनी तात्काळ अंबाजोगाई शहर पोलिसात धाव घेतली. अंबाजोगाई शहर पोलिसांनी या प्रकरणी दिलीप साबणे यांच्या तक्रारीवरून रीतसर गुन्हा दाखल केला असून अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, उपविभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे साहेब, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक शरदजी जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब फड हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बँकेतून होणाऱ्या ऑनलाईन स्कॅमचे अनेक प्रकार पोलिसात दाखल झाले. त्यापैकी अनेकांचा तपासही लागला. मात्र चक्क स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीयकृत बँकेचे बनावट चेक बनवून ऑफलाईन स्कॅम झाल्याने याचा तपास करणे आता अंबाजोगाई पोलिसांना एक आव्हानच म्हणावं लागणार असून हे आव्हान पोलीस उपनिरीक्षक बडे यांनी स्वीकारलेलं आहे. बडे यांना आता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात चेक सुरक्षित असतानाही त्याच क्रमांकाचे चेक बँकेत जमा करून व्यवहार पूर्ण कसा केला गेला, एकाच क्रमांकाचे चेक व्यवहारात कसे वापरले गेले, संबंधित बँकेची चेक पडताळणी करण्याची प्रक्रिया काय होती, या प्रकारामागे नेमके कोण आहे याचा सखोल तपास करावा लागणार असून दोषीवर कठोर कार्यवाही झाली तरच ऑफलाईन स्कॅम बंद होतील, अन्यथा भविष्यात बँकेतील ऑफलाईन स्कॅम सुद्धा वाढतील यात तिळमात्र शंका नाही. या ठिकाणी एक नमूद करावंसं वाटतं की जो काही प्रकार स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आर्थिक शाखेमध्ये झालेला आहे तर त्यामुळं नाहकरित्या या महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी दिलीप साबणे असतील, त्याचबरोबर रोखपाल सुरेश थोरात हे असतील, यांना मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. नसती आपत त्यांच्या समोर आज उभा टाकलेली आहे. आता पाहूया अंबाजोगाई पोलीस कशा पद्धतीने तपास करतात आणि या तपासामधून काय निष्पन्न होते. आपल्याला खात्री आहे की अंबाजोगाई पोलीस उपनिरीक्षक बडे हे निश्चितच याचा छडा लावल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद.